नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रुद्रप्रकाश कोलेकर आणि मी आज तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे आणि त्या नाट्यछटेचे नाव आहे माझं तर ठरले बाबा. आजी, ए आजी, अगं 2 दिवसांपासून घरात कसली गडबड चालू आहे ग? काय म्हणतेस? मला नाही समजणार. अगं आजी, मी आता मोठा झालोय, मला सगळं समजतं बरं का? अगं आजी, काल दादाचा रिझल्ट काय लागला? घरामध्ये सर्वांना दादाशिवाय काही सुचतच नाही. ए आजी, एवढं काय असतं त्या रिझल्ट तर माझाही लागला होता. माझा तर पहिला नंबर सुद्धा आला होता, पण माझं पण इतकं कौतुक नव्हतं केलं. काय तुझं गिफ्ट? अगं ते तर एकदम बेस्ट होते. काय ग आजी, सगळेच का ग दादाच्या करिअर बद्दल विचारत आहेत? अगं आजी, तू तर दादाचं काही कौतुक सांगू नकोस. काल मी त्याला सहजच विचारलं काय बनायचं ठरवलंय, तर तो माझ्यावर चिडला, म्हणे अजून ठरायचंय. ए आजी, जेवढं काय अवघड असतं करिअर ठरवणं? माझं तर ठरलंय बाबा. काय म्हणून काय विचारतेस? तुला नाही माहिती? मला तर माझ्या बाबांसारखं सीए व्हायचंय. काय मज्जा असते बाबांची ऑफिसमध्ये. सर, तुम्हाला चहा देऊ का? पाणी देऊ का? सर मी हे करू, सर मी ते करू. बाबांचा नुसता जॉब चालू असतो. बाबा तर नुसती ऑर्डर सोडत असतो. अजय, ते कालचं काम झालं का? श्रावणी, त्या कंपनीचे काम कुठपर्यंत आले? नुसती शाईन मारायची. अगं आजी, तुला माहितीये का, काल तर बाबा बॅग भरून पैसे घेऊन आला होता. बाबा मला त्यामधून खेळणी घेऊन देणार आहे. पण मी कधी कधी असेही वाटते की इस्रो मध्ये जावे. अगं इस्रो म्हणून काय विचारतेस? काल जो आपण मिशन मंगल पिक्चर पाहिला ना, तो इस्रो. तिथे जाऊन मी रॉकेट बनवणार. त्या रॉकेट मध्ये बसून मी व तू अवकाशात जायचे. मस्त प्लुटो फिरून येऊ. सगळीकडे न्यूज मध्ये, पेपर मध्ये आपलीच चर्चा. रुद्र द ग्रेट सायंटिस्ट व आजी गेले अवकाशात, फिरून आले प्लुटो. पण आजी, मी असेही ठरवले आहे की हिरो व्हावे. मस्त मस्त ड्रेस, छान छान खाऊ, सेटवर तर मोठ्या मोठ्या लोकांना भेटायचं. किती मज्जा ना? मग तर काय, रोजच पार्टी, शूटिंग, धमालच नुसती. पार्टीला जाण्यासाठी मोठी गाडी दारात येईल. त्या गाडीत बसून जाणार मी पार्टीला. पार्टीच्या ठिकाणी माझ्यासाठी रेड कार्पेट अंथरलेला असेल. त्या कार्पेटवर जाताना मी माझ्या फॅन्सला हाय हॅलो एव्हरीवन कर पार्टीच्या हॉलमध्ये जाईल. तेव्हा सर्वांचे लक्ष माझ्याकडेच असेल. माझा ऑटोग्राफ घेण्यासाठी माझ्या फॅनची नुसती झुंबड असेल. या सगळ्या गर्दीत माझा बॉडीगार्ड माझ्या बरोबरच असेल. तू तर बरोबरच प्रश्न विचारला. बॉडीगार्ड कोण? माझा बॉडीगार्ड आपला दादाच असेल. किती मज्जा ना? पण मग मी काय बनू? धन्यवाद.